नमस्कार, कशा आहेत सर्वजण? मजेत ना? मी सारिकाच रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे तो म्हणजे माझ्या माहेरच्या घराचा आहे। बऱ्याच कमेंट होत्या तुम्ही फॅमिली दाखवा, तर आज मी माझ्या माहेरची पूर्ण फॅमिली या व्हिडिओ मध्ये दाखवलेली आहे। माझ्या भावाने खूप सुंदर असं घर बांधलं होतं, तर घराची पूजा होती, त्याचा हा व्हिडिओ घेतलेला आहे। ह्या घराचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे। मेजर निवास या नावाने हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे। माझे वडील किसन जगन्नाथ वाघे हे मेजर होते, तर त्याच नावाने घराला मी नाव दिलेलं आहे। तर बघा, सुंदर असे त्यानं चौरंग रिटर्न गिफ्टला आणले होते, तर पुण्यातून आम्ही हे चौरंग घेतले होते। तर ते पार्सल गावाकडे पाठवल्यानंतर एकदम असं काय चौरंगच्या पायामुळे ते खराब झाले होते, तर आम्ही संध्याकाळी 12 वाजता बसून भाऊ वगैरे आम्ही सगळं रिटर्न पॅकिंग करत होतो। तर छोटासा व्हिडिओ घेतला होता मजेशीर असा। माझी भाऊजे आणि भाऊ आम्ही असं सर्वजण मिळून पॅकिंग करत होतो आणि चाललो होतो आईस्क्रीम खायचं, पॅकिंग करायचं, मजा मस्ती माहेर गेल्यानंतर ती वेगळीच असती। तर बघा, रात्रीच्या 12:30-1 वाजेपर्यंत आमचं हे पॅकिंग चाललं होतं आणि दुसऱ्या दिवशी होती ती वास्तुक शांती। आता रिटर्न गिफ्ट आणले होते, तर ते व्यवस्थित पॅक करूनच जायला हवेत, म्हणून आम्ही नंतर पॅकिंग केलं। बघा काय बॉक्स आणि पहिले काय जे आहेत व्यवस्थित ते ठेवून दिलेले होते, तर पूर्ण असे बॉक्स वगैरे पॅकिंग व्यवस्थित करून घेतलं। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजेची तयारी झाली। बघा किती सुंदर गजरे आणि फुलं ते दिसत होती, मी त्याचा पहिला सगळ्यात व्हिडिओ घेतला। आणि हे जे आहे ते होमाची पूजा आमच्या ब्राह्मण काकांनी मांडली होती, तेही एक व्हिडिओ घेतलेला होता। मला फुलं म्हटलं की खूप आवडतात आणि खूप फ्रेश वाटतं फुलांना बघितल्यानंतर। गजरे आणि फुलं माझा सगळ्यात आवडीचा विषय आहे तो एक। आणि बघा, छान अशी त्यांनी पूजा मांडली। पूजा मांडल्यानंतर बहिणींनी घराला तोरण बांधायचं असतं, कळशा आणायच्या असतात, तर आम्ही 5ही बहिणींनी कळशा आणल्या होत्या आणि घराला तोरण जे आहे ते बांधत होतो। भावाच्या घराला तोरण बांधण्याचा आनंद तो वेगळाच होता। बघा, खूप सुंदर घर होतं, तर घराला तोरण पण तसंच पाहिजे होतं, तर आम्ही एक आपलं रेडीमेड तोरण घेतलं होतं आणि एक गुलाबाच्या फुलाचं तोरण घेतलं होतं। तर काका आले होते सकाळी, सर्व तयारी झाली आणि आता पूजा चालू करणार होते। तर अगरबत्ती वगैरे त्यांनी लावून घेतल्या बघा, आणि किती छान असं एकदम प्रसन्न वाटत होतं घरामध्ये सकाळी सकाळी पूजेला बसायला। तर आता प्रत्येक ब्राह्मण काकांची पूजा मांडण्याची पद्धत ही वेगळी असते, प्रत्येक गावानुसार प्रत्येक भागानुसार अशी पूजा मांडली जाते वेगवेगळी। तर त्या भागाला ज्या पद्धतीने पूजा मांडली जाते, सोलापूर भागाला किंवा ब्राह्मण काका मांडतात त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण पूजा अशी मांडून घेतलेली होती, समया लावून घेतल्या घरामधले देव वगैरे। आणि आता भाऊ आणि भाऊजे माझी पूजेला बसले होते बघा। खूप छान असं ते पूजा पण सांगत होते काका, आणि विशेष म्हणजे ते ब्राह्मण काका होते ते माझी मोठी बहीण शिक्षिका आहे, तिचे विद्यार्थी होते। तर ते मला सांगत होते की मी ताईचा विद्यार्थी वगैरे आहे म्हणून, आणि खूप सुंदर अशी त्यांनी पूजा पण सांगितली, समजेल असे प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला। तो थोडासा व्हिडिओ मी याच्यामध्ये पुढे घेतलेला आहे। तर हे माझे भाऊ आणि भाऊजे आहेत, ह्यांच्या लग्न गेल्या वर्षी झालं, त्याचेही शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अगोदर टाकलेले होते। आणि बघा, 2 जण ब्राह्मण काका होते, ते पूजा करत होते आणि हे बसले होते पूजेला। तर आम्ही पूर्ण फॅमिली पूजेला उपस्थित होतो, तर त्याचे थोडंसं शूट घेतलं। म्हटलं चला आज आपण आपल्या यूट्यूब फॅमिली बरोबर हा आनंदाचा क्षण सेलिब्रेशन। नूतन यज्ञ उपवित धारण कर्म करिष्येत। ताटामध्ये सरस मुंडेचा नूतन यज्ञ उपवित धारण म्हणून करिष्येत। खांद्यावर चोपण आहे, पंच आहे, तो खाली काढून ठेवायचा। माझ्या हातावरती पळीभर पाणी घालायचं। ओम नूतन ब्रह्मणे नमः, विष्णवे नमः, रुद्राय नमः, आवाहयामि स्थापयामि सूर्यावलोकनम्। ओम आ कृष्णेन रजसा आपोहितामयो भुवस्तान ऊर्जेन धातुन महेरणाय चक्षसे जोवाः शिवतमो रसस्य भाजयते हणः कुशकीरि भवातरः तस्माकरङ्गमानवोदिस्य क्षराय जिन्वथ आपूजन यथाचनः नैच यज्ञो उपवीतं धारण कर्मणः अंगभूत
यज्ञो पवित्रं परमं पवित्रं प्रजापते य सहज पुरस्तात् आयुष्य मग्र्यं प्रति मुञ्च शुभ्रं बल अस्तु तेजः. त्या सूर्याला ते दाखवायचं, त्याच्यामध्ये उजवा हात घालायचा आणि आपलं डोकं घालायचं. ओम नूतन ब्रह्मणे नमः, विष्णवे नमः, रुद्राय नमः. उजवा हात राईट डोकं घालायचं. ओम नूतन ब्रह्मणे नमः, विष्णवे नमः, रुद्राय नमः. आवाहयामि स्थापयामि यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेय सहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रति मुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः. चला तर आतमधली पूजा झाली. आता कलश पूजन करून गृहप्रवेश करून घेणार होते काका. तर बघा आता त्या दोघांनाही बाहेर बसवलं होतं. जे बहिणींनी कळशा वगैरे आणल्या होत्या त्याची पूजा करून आतमध्ये घेतल्या त्या कळशा. आता आम्ही 5 जणी आहे तर एकच कळशी बाहेर ठेवली. आतमध्ये बाकीच्या कळशाची पूजा करून घेतली आणि नंतर बाहेर एक कळशीची जी आहे ती पूजा केली विधिवत पद्धतीने. त्याचबरोबर काका सांगत होते त्या पद्धतीने ही भाऊजाई जी आहे माझी तिनं घराची पूजा करून घेतली. बघा पूर्ण उंबरा धुवून वगैरे हळदीचा लेप लावून पूजा करून घ्यायची होती. त्या पद्धतीने केली आणि एक छोटीशी मी फुलांची रांगोळी पुढे काढलेली होती की ती कलश पूजन करून घरात येताना लक्ष्मी आहे आपल्या घरची म्हटल्यावर तिचं स्वागत तर तसं झालंच पाहिजे. त्या पद्धतीने मी छोटीशी फुलाची रांगोळी काढलेली होती. जर मोठी काढली असती तर मी पूर्ण व्हिडिओमध्ये घेतली असती, कारण आतमध्ये जाताना वगैरे ते खराब होणार होती. म्हणून थोडीशी पूजा करून रांगोळी काढून घेतली आणि आम्ही 5ही बहिणींनी पूजा करून घेतलेली आहे. बघा ह्या आम्ही 5 सख्या बहिणी आहे जे की पूजा करतोय. त्याचबरोबर चुलत बहिणींनी आम्ही सर्वांनी पूजा केली आणि आतमध्ये गृहप्रवेश करून आता त्यांना घेणार होतो. तर थोडासा इथं व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण खूप लॉंग व्हिडिओ होत होता, त्याच्यामुळं इथं व्हिडिओ थोडासा फास्ट करून दाखवलेला आहे. चला तर बघा आता काकांनी त्यांना ओवाळून वगैरे आतमध्ये घ्यायला सांगितलं. ते आम्ही इथं पूजा करत आहोत. चला तर हा क्षण खूप आनंदाचा होता आम्हा 5ही बहिणींसाठी आणि भावासाठी, आईसाठी. तर बघा छान असा गृहप्रवेशाची आता इथं तयारी चालली होती. पूजा करत होती मोठी बहीण. त्यांना पूजा ओवळून वगैरे घेतलं. देवाची जी घरातली कुलदैवत वगैरे होतं त्या सर्व देवांची पूजा केली, कलशाची पूजा केली आणि त्यांना आता आतमध्ये घेणार होतो. जे काका सांगत होते त्या पद्धतीने आम्ही करत होतो. चला तर बघा आता पुढं व्हिडिओ तुम्हाला दाखवते. ते थोडंसं घराचाही व्हिडिओ परत येईल, तुम्ही व्यवस्थित बघा. त्याने खूप छान असं घर बांधलेलं आहे आणि त्यांना पान खायला दिलतं तर ते खात होते. तसाच व्हिडिओ घेतलेला होता आम्ही इथं शूट करून. बघा ह्यांनी गृहप्रवेश केलेला आहे आणि गृहप्रवेश कलश पूजन झालं की पूर्ण घरामध्ये फिरवून आणायचं असतं म्हटले काका देव वगैरे. तर किचन मध्ये वगैरे फिरवलं आणि हे जे देवघर आहे ते त्यांनी फर्निचर मध्ये बनवून घेतलेलं होतं. आणि त्याचबरोबर काका म्हटले की आपली जी चूल करा आणि चुलीवरती दूध उतू घालवा. तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ इथं घेतलेला आहे. आता कोणी गॅसवरती घालवतं, कोणी कसंही घालवतं, पण चुलीवरती काकांनी सांगितलं होतं तर आम्ही चूल घेतलेली आहे बघा आणि चुलीवरती दूध उतू घालवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर ते म्हटले इथं गोड प्रसाद करा किंवा तुम्ही दुधामध्ये साखर टाकून तेही द्या, कारण चुलीवरती पहिला हे गोड नैवेद्य व्हायला हवा. तुम्ही खीर करा किंवा दुधात साखर टाकून सर्वांना प्यायला द्या. तर ते मोठ्या बहिणीने करून घेतलं आणि आता त्यांनी इकडं हॉलमध्ये होम पेटवून घेतलेला होता. आता होमाची पूजा चालली होती तर इथला काही जास्ती मी शूट घेतलेला नाही. चला तर होम करून झाला की बहिणीने भावाला आंघोळ घालायची असते. जी बहीण कळशा घेऊन येते त्या पाण्यानेच भावाला आंघोळ घालतात. तर बघा खूप आनंदाचा दिवस होता. तर आम्ही 5ही बहिणींनी आणि भाऊजाईने एकसारखी साडी घेतली होती. तर म्हटलं आता आपण एवढं केलंय, आपल्याला एवढा आनंद झाला, एक शॉर्ट व्हिडिओ तर व्हायला पाहिजे, म्हणून मी इथे एक शॉर्ट व्हिडिओ घेतला होता. त्याचबरोबर आम्ही आता वर चढून बसलो होतो की भावाला आंघोळ्या घालायच्यात भाऊजाईंना म्हणून. तर बघा ते दोघं उभा राहिले होते खाली आणि आम्ही वरून पाणी ओतून आंघोळ्या घालणार होतो. तर त्याच्यामध्ये जे कवल आणि वेल
कळश जे घालतात ते कॅच करण्यासाठी ते पदर घेऊन उभे राहिले होते, ते सोन्याचं असतं. तर बघा कुणाकुणाकडे अशी पद्धत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जी आमची पद्धत आहे ती या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे. ते दोघं खाली उभा राहिले होते आणि आम्ही वरून पाणी घालत होतो. आत्याने आणलेली कळशी किंवा बाकीच्या बहिणींनी सर्वांनी मिळून त्या दोघांना आंघोळ घालायची असते. तर थोडीशी मजा घेत होतो. कवल पडलंय वगैरे कॅच करा असं तसं तर टाकतो, अशी मजा चालली होती इथं. बघा ते दोघं खाली गार पाण्याने आंघोळ करून गारटले होते. तसंच उभा केलं होतं, थोडीशी कष्ट घ्यायला पाहिजे ना म्हणून उभं केलं होतं. तर बघा ते वरून म्हणत होते, खालून म्हणत होते टाका लवकर गार लागते. तर आमची अशीच मज्जा चालली होती. तर आता टाकलं, सगळ्यांनी मिळून एकाच ह्याच्यात केलं होतं आणि तेच टाकलं त्याच्या ओटीमध्ये. तर भावाने किंवा भाऊजेने दोघांनी कुणीही कॅच करायचं असतं, खाली पडू द्यायचं नसतं. तर बघा मजा करत होतो. आणि आता आम्ही हे कवल त्याच्या ओटीमध्ये टाकलेलं आहे आणि त्याने कॅच करून घेतलंय. कोणी डब्बीत तसंच पाण्यामध्ये टाकतं, कोणी कसं. तर आता आम्ही सेपरेट टाकलेली होती. हे झाल्यानंतर आता भाऊजे आवरायला गेले होते आणि आता जेवण सुरू झाली होती. तर बाकीच्यांची जेवण झाले होतं. हा थोडासा व्हिडिओ लेट झाला. चुलती आणि भाऊजे वगैरे आम्ही बाकीच्या बसून जेवत होतो त्यावेळेसचा हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर बहिणीला गुलाबजामुन खायचे होते म्हणून दोघी बहिणींना गुलाबजामुन चारले. त्याचबरोबर हे आम्ही भाऊजे, भाऊ आणि बाकीचे जे आहेत ते माझ्या बहिणी आणि बहिणींचे मिस्टर आहेत. तर इथे एक आठवण म्हणून एक व्हिडिओ घेतलेला आहे. तसं तर सर्वजण आलेले नाहीत त्या व्हिडिओमध्ये, पण एक व्हिडिओ घेतला. ही आई आणि मावशी आहेत, त्याचबरोबर हे चुलते आत्या आणि चुलत्या आहेत. तर इथं एक व्हिडिओ घेतला. बघा मी फोटो काढत होती, एक छोटीशी भाची माझी पाठीमागे येऊन उभा राहिली होती. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आनंदाचा दिवस होता. आणि आम्ही तसं तर बघायला गेलं तर 13 बहिणी आहोत, सख्या चुलत. तर 13 जणींच्या काय सगळं जमलं नाही व्हिडिओ घ्यायला, तर जेवढे जमतील तेवढे व्हिडिओ आम्ही घेतला होता. आणि भावांचं म्हणाल तर 10 भाऊ आहेत, पण त्यांच्या घरचा कार्यक्रम होता तर त्यांना थोडंसं काम होतं, ते इकडे तिकडे होते. त्याच्यामुळं तर आम्ही जे पाहुणे आले होते म्हणजे माझ्या नंदा वगैरे त्यांचे सर्वांचे फोटो घेतलेले आहेत. ते फोटो या व्हिडिओमध्ये लावलेले आहेत बघा. त्याचबरोबर आम्ही 5 बहिणींनी फोटो काढले भावाबरोबर, भाऊजाई बरोबर आणि हा आनंदाचा क्षण साजरा केला. चला तर मी माझा आनंद तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. माझ्या माहेरचं घर आहे हे, तुम्हाला ते कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. ह्यानंतरही मी माझ्या सासरचाही व्हिडिओ लवकर अपलोड करीन आता दिवाळीत गेल्यानंतर. तर बघा माहेर म्हटल्यावर प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा भाग असतो, मग माझ्याही जिव्हाळ्याचा भाग होता म्हणून मी माझ्या YouTube फॅमिली बरोबर शेअर केलेला आहे. चला तर व्हिडिओ कसा वाटला आणि घर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा.